TCSची जॉईनिंग मिळाली बरीच लेट, पण फायनली झालो कॅम्पस टू कॉर्पोरेट. आत्ताच तर आली होती जॉईनिंग, आत्ताच तर संपत आली ट्रेनिंग, आत्ताच तर तिरुवनंतपुरला पोचली होती रेल्वे जशी, आत्ताच तर सिगरेटच्या धुंदीत रंगला होता ऋषी. आत्ताच तर TRA-5 मध्ये उडायला लागले होते त्याच्या मनातले पक्षी. तिला सांगायचं होतं जमाना घे तिला जोरात नको धडकू, नाहीतर तीच तुला म्हणायची शक्य नको पडू. हळूहळू एक एक पोरं भेटत गेले, एकेकाची लागत गेली चाहूल, भेटत गेले जे चेते आणि राहुल आणि आण्याच्या गोष्टी अशा की जे राहुल म्हणे तीच अनिरुद्धची पूर्व दिशा. आणि ऋषाला थोडं कमी होतं ब्रेन आणि जास्त आहे मायग्रेन. अनिकेतनं त्याची लव्ह स्टोरी शांततेत चालवली आणि ऋषानं TRA-5 पासून तर कॅन्टीन पर्यंत रंगवलं. आम्ही सगळे तर फक्त होतो मित्र पक्के, पण राहुल आणि आन्या होते नवरा बायको फक्त. थोडं स्लो होतं प्रोसेसिंग युनिट, त्यामुळे योगेशचं थोडं लेट समजायचं गणित. चांगला आहे फक्त थोडा किडनीत आहे गो. Hey, the sound clearing option near the bathroom. बाकी तर आमचेच व्हायचे वांदे आणि अनिरुद्धला भेटले त्याच्या ग्रुप मध्येच मुलांना खाणे. एक आहे चेतक घोडा, पण नेहमी चुकीच्याच ठिकाणी मारायचा उड्या. जेव्हा आम्ही सगळे राहुलच्या विरुद्ध, तेव्हा त्याच्यासोबत नेहमी अनिरुद्ध. जेव्हा तर ब्लू स्टारवर कधी कधी घ्यायचो पनीर, तर कधी घ्यायचो दाल, आणि चिकन साठी ऋषाने काढली गळ्यातली माळ. जबरदस्त सीन होती. मोये साहेबांचा ब्लॉग आणि त्या योगेशचा शेवटचा डायलॉग. हा बाई करणारा निखिल सेठ आणि गरीब घरचा अनिकेत. जे बद्दल काय जेव्हा कळे ना कोणाच्या अधीन ना कोणाच्या स्वाधीन, न्यूट्रल माणूस. हा पण जे एक उत्तम ड्रायव्हर आहे आणि राहुल क्वीन तर आणि त्याचे कव्हर आहे. तसं आपल्या सगळ्यांचाच आवाज होता रोक ठोक, पण तरी आपल्याकडून कोणी झालं नाही ना जिआर नसतो, तरी आपलाच TRA-5 मध्ये आवाज गाजला. सेशन मध्ये विसरली डायरी की घेतलं लिहायसाठी कोणाकडून पेज. आपल्या प्रेझेंटेशनचे साक्षी आहे सॅफ्रॉन सेज. नाउ दिस इज ओनली मेमोरीज. टाइम वॉज गॉन बट वी रिमेंबर दॅट सेज अँड सॅफ्रॉन. पांचालन योगेशला होती थोडी लॅबची भीती, पण कोणी नाही ना झालं रिजेक्ट. महाराष्ट्रात परतणार सर्वे घेऊन मोठे प्रोजेक्ट. वाटलं नाही की केरळातून लगेच जावं, अजून काही दिवस इथंच राहावं, राहिलेलं वर्कलाही पाहावं. इथल्या विषयी तरी अजून काय बोलू. पहिल्याच दिवशी पहिला मॉल बोलू. ट्रेनिंगच्या नावानं प्रत्येक असोसिएट फिरला. उन्हाळ्याच्या पावसात पाहिला केरला. केळीला खाता इथे लोक भजेसारखं तळून आणि चहा देतात शरबत सारखं बनवून. निसर्ग सौंदर्याने नटलेलं केरळ, नारळाची जंगल पाडतात धुळत. केरळमध्ये एकदम मस्त फिरलो आम्ही, डोळे शांत केले पाहून पद्मनाभ स्वामी. ILPच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही मस्त जगलो. आंध्रा तमिळ सगळ्यांसमोर महाराष्ट्र होऊन गाजलो. काही गोष्टी राहिल्याच राव. आण्याचं गाणं राहायचं राहिलं लंबा ही लंबा. बादशाचं स्वप्न राहिलं बीच तुंबा आणि तुंबा. निसर्ग प्रचंड विस्तारलेला समुद्र अरबी, पण इथल्या जेवणाने काढून घेतले आमच्या अंगाचं मांस आणि चरबी. जाता तुम्ही जबरदस्त दिली ट्रेनिंग. गावागावातल्या पोरांना बनवलं IT प्रोफेशनल आणि जाता जाता आम्ही होतो इमोशनल. इथे सगळ्यांची मैत्री झाली चांगली. वेगवेगळ्या जिल्ह्यातली पोरं भेटली. अकोला, अमरावती, सातारा, सांगली. हम भी दोस्त कम रखते हैं और बिना शराब के भी महफिल बनाने का दम रखते हैं. पण आता या सगळ्या गोष्टींची एक आठवण आहे. आता फक्त आठवणीचीच एक साठवण आहे. 2 मिनिटांच्या गप्पांत व्हायचे 2 तास, जेव्हा राहुल सांगायचा इतिहास. पण शेवटी पांचालांच्यातून थोडा हरवला. केरळमध्ये असूनही भेटणं असून दुरावला. येथे सगळ्यांसोबत दोस्ती झाली चांगली. वेगवेगळ्या भागातील लोक अमरावती, सातारा, सांगली. इथे बोललो म्हणून साऱ्याशी जोडलो. मन मोकळं बोला तर सही भेटेल मनमोकळी माणसं.
नाहीतर चुपचाप पडलेली झाडावरची फणसं. बोललो एकमेकांशी तर वाढी ओळखा, बोललो एकमेकांशी तर वाढल्या खूप साऱ्या ओळख्या. येताना एकटा आला होता, जाताना घेऊन जातोय बोलता. योगेशला लिफ्ट रँकवर बोलणं शिकवायचं होतं निरंतर, पण जेव्हा शिकवणं चालू केलं तेव्हा त्याच्यात लिफ्ट रँक मध्येच पडलं अंतर. बोलण्यातच कधी कधी आपण देतो एकमेकांना खूप काहीतरी घेरे, की हसू लागतील हे सुकलेली चेहरे. तुम्ही बोला तर सही, तुमचे शब्दही ऐकतील हे जन्मजात बहीर. केरळात प्रेम तर नाही मिळालं, भेटली तर फक्त मैत्री. त्यांच्यामुळे रंगले सारे गप्पा गोंधळ आणि मजेत गेले सारे दिवस अंधार. वाटत नाही की केरळातून जावं, अजूनही तेच राहावं, राहिलेलं वर्कलाही पाहावं. तुमच्या सर्वांच्या जीवनी असावा सुवर्ण प्रकाश. जिथे जाल तिथे मिळावं तुम्हाला मोकळं आकाश. तुमच्या जीवनात असावं ट्रेनिंग, आनंद, नसावं EMI आणि लोन. संघर्षाचा काळ असावा तुमचा, नसावा कम्फर्ट झोन. राहुलला झाली होती थोडी घाई, मग भेटली की मुंबई. किती येतील आणि किती जातील लक्षात राहील राहुल पाटील. आपणही बाकीचे काही दिवस सोबत नाही राहू आता. इथून पुढे आपल्यालाही होईल तुटाटा. एकच इच्छा आहे, 10 दिशाला 10 तुम्ही उडाल, 10 दिशाला उडाल तुम्ही 10. शेवटपर्यंत लक्षात असावं तुम्हाला हा वाणी.